नमस्कार. आज आपण सफेद मुसळीविषयी जाणून घेणार आहोत. सफेद मुसळीचे वनस्पतिशास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरविलियानम आहे. त्याची मुळे विविध औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. ही एक वार्षिक वनस्पती आहे ज्याची सरासरी उंची 1 ते 1.5 फूट असते. सफेद मुसळी या पिकाच्या लागवडीसाठी उष्ण दमट हवामान योग्य असून कंदाच्या वाढीसाठी जमिनीतील भरपूर ओलावा आवश्यक असतो. सफेद मुसळी या पिकासाठी भुसभुशीत, गाळाची, लाल पोट्याची, उत्तम निचऱ्याची आणि भरपूर सेंद्रिय खताचे प्रमाण असलेली जमीन चांगली मानवते. हे पीक डोंगर उतार सहन करू शकते. मात्र सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध माती असल्यास ते सर्वोत्तम परिणाम देते. जाणून घेऊ यासाठी कोणते वाण योग्य आणि सर्वोत्तम आहेत. RC2, RC16, RC36, RC20, RC23, RC37 आणि CT1 या जाती RAU उदयपूरद्वारे राखल्या जातात. त्या चांगले उत्पादन देतात आणि त्यामध्ये सॅपोनिनचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. यानंतर MDB13 आणि MDB14 चिखलपुटी येथील मादंतेश्वरी हर्बल रिसर्च सेंटरने विकसित केलेले हे वाण या जातीमध्ये उच्च उत्पादन, रोग व बुरशी प्रतिरोधक क्षमता, सॅपोनिन आणि अल्कलॉइडचे प्रमाण जास्त असते. जाणून घेऊ लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करावी. सफेद मुसळीसाठी चांगल्या तयार केलेल्या रोपवाटिकांची आवश्यकता असते. जमीन तयार करण्यासाठी प्रथम पेरणीपूर्व एक खोल मशागत केली जाते. नंतर 2-3 नांगरणी केली जाते. यासाठी मे महिन्यात जमीन आडवी उभी नांगरून कोळवाच्या पाट्या देऊन भुसभुशीत करावी. तणांचा नाश करावा. हेक्टरी किमान 40 ते 50 टन कुजलेले शेणखत मिसळावे किंवा गांडूळ खतही वापरले तरी योग्य ठरते. लागवडीसाठी योग्य आकाराचे गादी वाफे 90 सेंटीमीटर रुंद व 15 सेंटीमीटर उंच सरीवरंबा पद्धतीने तयार करावे. सफेद मुसळी पिकाची लागवड बियांपासूनही करता येते, तसेच मुसळीच्या कंद्यांपासूनही करता येते. सर्वप्रथम जाणून घेऊ सफेद मुसळीच्या बियाणांपासून लागवड कशी केली जाते. लागवड करायची असल्यास पहिल्या वर्षी रोपे तयार करावीत. त्यासाठी जूनच्या सुरुवातीलाच 1 मीटर बाय 3 मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात 20 ते 30 किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पहिला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक गादी वाफ्यात 10 सेंटीमीटर अंतरावर ओढीमध्ये 1 ते 2 सेंटीमीटर खोलीवर सफेद मुसळीचे बियाणे पेरावे. पाऊस नसल्यास नियमित पाणी देऊन वाफे ओलसर ठेवावेत. सफेद मुसळीच्या बिया 1-2 मीटर रुंदीच्या आणि सोयीस्कर लांबीच्या उंच वाफ्यावर पेरावेत. रोपे वाढवण्यासाठी नर्सरीची वाफ चांगली तयार करावी. पेरणीनंतर हलक्या मातीने वाफ झाकावी. चांगल्या वाढीसाठी त्यावर चांगले आच्छादन करावे. बियाणे साधारण 5 ते 6 दिवसात अंकुरण्यास सुरुवात होते. रोपे सुमारे 5 ते 6 दिवसात पुनर्लागवडीसाठी तयार होतात. पुनर्लागवडीच्या 24 तास आधी रोपांच्या वाफांना पाणी द्यावे, जेणेकरून रोपे सहजपणे काढता येतील. सफेद मुसळीच्या पिकासाठी शक्यतो शेणखताचाच नियमित वापर करावा. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत किमान जमिनीत टाकावे. सर्वसाधारणतः रासायनिक खताचा वापर हा केलाच जात नाही. कंद लागवडीनंतर पाऊस नसल्यास लगेच पाणी द्यावे. जमिनीत कायम ओलावा ठेवण्यासाठी 5 ते 6 दिवसांनी नियमितपणे पाणी द्यावे. तुषार सिंचन पद्धतीचा म्हणजेच फवारा सिंचन पद्धतीचाही वापर करता येतो. निंदणी करताना काळजीपूर्वक निंदणी करावी. मुसळीची रोपे उपटली जाणार नाही किंवा त्यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणतः 3 महिन्यांपर्यंत शेत पूर्णपणे तणमुक्त ठेवावे. उगवणानंतर एक खुरपणी करावी आणि शेत तणमुक्त ठेवण्यासाठी 2 ते 3 वेळा खुरपणी केली जावी. जर रोपाच्या वाढीमध्ये काही कमतरता दिसून आली तर त्वरित आवश्यक फवारणी करावी. सिंचन चांगल्या वाढीसाठी आणि चांगल्या विकासासाठी 20 ते 22 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात पाणी देण्याची आवश्यकता नसते, परंतु पाऊस पडत नसल्यास योग्य अंतराने पाणी देणे आवश्यक असते. हवामान आणि मातीनुसार पाणी देणे नियोजित करावे. वनस्पती संरक्षणासाठी त्यावर पडणारा कीटक आणि अळी यांचे नियंत्रण करावे. कापणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झाडांची पाने वाळून जातात व मुसळीकंद सुप्तावस्थेत जातात. त्यावेळेपासून त्यांना पाणी देणे बंद करावे. लागवडीनंतर सुमारे 90 दिवसात रोपाला उत्पादन सुरू होते. ऑक्टोबरमध्ये पाने पिवळी पडू लागतात आणि नंतर सुकतात. त्यावेळेला त्याची कापणी केली जाते. पाने गळल्यानंतर कंदांचा रंग हलका ते गडद काळा झाल्यावर काढणी केली जाते. परिपक्व झालेले कंद ऑक्टोबर
नोव्हेंबर महिन्यात झाडांची पाने वाढून गेल्यानंतर सुप्तावस्थेत जातात. त्यावेळेपासून पाणी देणे बंद करून सदर वाफ्यातील कंद काढून त्यांचे वजना एवढ्या मातीत मिसळून सावलीत साठवण करावी. कंद तसेच जमिनीत ठेवले तरी चालतात, तर त्यांचा पुढच्या वर्षी वापर करावा. कापणीनंतर कंद वाढवून घेतले जातात. पांढरे कंद घेतले जातात आणि नंतर सुमारे 7 ते 8 दिवस हवेत वाळवले जातात. नंतर सोलून काढले जातात. नंतर ते वाहतुकीसाठी आणि नाशवंत न व्हावे यासाठी हवाबंद पिशव्यांमध्ये पॅक केले जातात. सफेद मुसळी साधारणतः लागवडीनंतर 6 महिन्यातच मुसळीचे कंद तयार होतात व पुन्हा कंद सुप्तावस्थेत जातात. जमीन खोदून कंद काढताना कंदाचे तुकडे होऊ देऊ नयेत. लहान आकाराचे मुसळी कंद वेगळे काढून पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी साठवण करावेत आणि चांगली वाढ झालेल्या मुसळी कंदांवरील साल चाकूने काढून टाकावी. सफेद मुसळीचे उत्पादन. वाळलेल्या सफेद मुसळीचे उत्पादन हेक्टरी 200 ते 300 किलो येते, तर ताज्या मुसळीचे 1800 ते 2000 किलो उत्पादन येते. सफेद मुसळीसाठी उत्पादन खर्च जास्त असला तरी बाजारभाव चांगला असल्याने फायदा होतो. वाळलेल्या कणांपासून प्रक्रिया केल्यानंतर सफेद मुसळी पावडर आणि सफेद मुसळी टॉनिक यासारखी अनेक उत्पादने बनवली जातात.